तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सावऱ्याच्या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ कसलं मस्त वातावरण झालंय आणि हे वातावरण बघता बघता मी उठलो. तर ब्लॉगची सुरुवात माझी थेट आता रानातनं करण्यात आली आहे. कारण आता सकाळी उठल्या उठल्या चहा नाश्ता झाला आणि आता बघायचे आम्हाला झाडांना काय लागतंय, नुसतं कमी जास्त काय आहे. बा चक्कर मारली एक सकाळ सकाळ. आता तुम्ही म्हणता न तुला एवढं नॉलेज आहे काय? आपण आहे थोडंफार तेवढं दाखवायचं. आता काय करता? हा पाहू शकता. हा कारण तुम्ही आंधळे नाहीत म्हणून बघू शकता तुम्ही. हे बघा, हे टेंजरियन संत्रा. कशी आहे संत्रा? ही बघा आमची टेंजरियन संत्र्याची बाग कशी आहे, मस्त हिरवगार. चक्कर सगळी मारली त्यात जरा आम्हाला किड आल्यासारखं वाटली, म्हणून आता मला एक काम आलं. आता मला फवारा मारावा लागेल राव संत्र्यावर. आता चाललोय फवारा मारायला. दाखवतो तुम्हाला कोणतं औषध मारणार आहे, काय सगळं दाखवणार हो. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये माझ्या रुको जरा सबर करो. इंट्रोकॉल, परत हे दुसरं, हे काही एवढं आपल्याला इंग्लिश येत नाही पण कॉम्बी म्हणून काहीतरी औषध आहे ते मारणार. आणि परत हे उलाला मारणार, म्हणजे तीन एकत्र करून मारणार. हे आपला टॉर्नाडोचा बोर्ड ब्लोअर, सॉरी चुकतंय, जास्त इंग्लिश जमत नाही, गॅस समजून. आणि हा आपला महिंद्रा जिओ ट्रॅक्टर, नादमध्ये ट्रॅक्टर आहे. आणि जर तुम्हाला बी आयुष्यात भरपूर टेन्शन असतील ना, तर तुम्ही काय करायचं, ही एका ग्लासमध्ये पावडर थोडी मिक्स करायची, पिऊन टाकायची, टेन्शन खतम आणि तुम्ही बी खतम. हा मस्त मध्ये टाकी भरली. आता जायचं फवारा मारायला. काय सांगायचं तुम्हाला, लय उद्योग माझे. एक काम झालं की एक काम करावं तर लागणार आहे, पर्याय नाही. तर आता मित्रांनो मी निघालो फवारा मारायला. आता बघा मी फवारा मारणार आहे. यो आपला महिंद्रा जिओ कसा पळतोय, नाद करायचा नाही. माझा आता फवारा मारायचा झाला, पण आता मला दुसरा अजून एक काम आलं. आता मी निघालोय बँकेत. आता एक मला चेक RTGS करायचा आहे. खूप मोठा चेक आहे हो, त्यामुळे जरा मला जावं लागणार आहे. त्यामुळे आता निघालोय बघा बँकेत. आता एक माझा दलिंद्र मित्र आहे, त्याला घेतो मस्त मध्ये, जातो घेऊन दाखवतो तुम्हाला मग पुढं कसं आहे काय. ही आपली होंडा बाईक नाद मध्ये चाललोय आता. कसं आहे नाद मध्ये, हे बघा आता आलोय मी त्याला घ्यायला. तर आपण त्याला घेऊया, दाखवतो मला कसा दोस्त आहे माझा बालिश निवाड. मित्रांनो आता या येड्याला घेतला, आता ह्याला घेऊन चाललो बँकेत. त्याला चेक RTGS मारायचा होता आम्हाला, जास्त रक्कम होती म्हणून आता जावं लागतंय. त्यामुळे ह्याला घेऊन चाललंय. आता दाखवतो तुम्हाला आता पुढं काय काय होतंय. आता माझा भाऊ स्टिक अजिबात स्टिक पाहिजे आम्ही लागत नाही. आपल्या चेक वाटला गेलं की चेक लय मोठा आहे, अमाऊंट तेवढी ट्रान्सफर झाला गेलं की स्टिंग. आता तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. झाला काय माहिती तिकडे नको कळत नाही. हे महाराष्ट्र बँक हे युनियन आहे गावात किड्या. माझा दोस्त, आमचा एक इशे झाला राव आता मंडळी. आमच्या गाडीचा क्लचच तुटला. ते बघा आता ड्रायव्हर कसा गाडी चालवणार आहे त्यालाच माहिती. आता हे बच्चल मास्क घातलंय बरं का. 10चे 3 आहेत ना? हा 10चे 3 आहेत का? किती आहेत जमान का गाडी चालवत तुला? चालणार तशी जातो मी. ढकलू का मी? नको ढकलतो ना. निघा
चालू होती ना, चल जाऊन दे. गेर मध्ये बापा गेली चालू. हा हा ढकलो का? हा हा बघा दाखला लागत ती गाडी. त्याने मला पाडलं होतं आई घरी. काय तुझ्या आहे ते? ती दाखवून जाऊ ना. हे बघा आमच्या अजित दादांचा कारखाना कसा आहे. हा लग्न चालू आहे आता, लग्न होणार आहे. माझं होईल आता. हा, हे बघा आता आमच्या दोघांचे लग्न होणार आहे की नाही? माझं होईल तुझं नाव आहे. आता रे ह्या साखरेच्या गाड्या आपल्याच आहेत सगळ्या. हे सगळं आपलंच आहे. शुगर की हा, इथं. उलट रस्ते माझ्या बापान नव्हती गेला होता. ही दाखव या सगळं इकडे जाऊ परत. हा बाई कसं आहे बघा. अंबालिका शुगर फॅक्टरी. चला साहेब. काय साहेब आहे ते? हे माहिती आहे ट्रॅक्टर कोणाच्या इथं? आपल्यालाच. स्टिंग सांगणार नाही इमानदारी. अरे मी सांगितलं असतं पण गाडीला खर्च बक्कीच झालाय. बे नाही भेटत तिथं. 10ची 10 रुपयाची ते बे त्याला. फक्त लाया टाकायच्यात लाया. हा जाऊन ना घाल तुझी आहे आता मित्रांनो काय तुम्हाला सांगायचे. ह्या मित्राला आता लय नाही 30 रुपये खर्च केलाय. काय करायचे राव, सगळे इथं सोडून जायचे. त्यामुळे आता खर्च बिर्च करावं लागते पोरांना. त्याशिवाय तरी पोरं कसं काय येते ना आपल्या सोबत. त्यामुळे आता त्याला 30 रुपये खर्च. 30 रुपये खर्च केला त्याच्या आईला. त्याला अजून 20 रुपये खर्च केला. स्टिंग पाच दे आता. काय ते तरी काय त्याला तरी कण पाहायचे. माझं नाव तरी गाडन देऊ कसा धरून बसला या. असं दे आता. काय म्हणते खुश आहे का? काय म्हणत्या फोन कर म्हणतोय. म्हणते आता मित्रांना खर्च केल्याशिवाय मित्र बी कामाला येत नाही ते. हा चला आता जातो दाखवत तुम्हाला पुढं अजून. ही बघा या बैलांना किती कष्ट करावं लागतंय आणि माणसांना थोडं पण कष्ट करू वाटत नाही. हे बिचारी 10 किलोमीटर वरनं ऊस वाहत येत. परत वाईस टाकणार की बरोबर. मित्रांनो ह्या बैलाला चढलाच नाही आणि तो बैल जागेवर बसला. बघा ह्या बैलांची किती हाल होत असेल तुम्हीच बघा. आता हे सरकारने बंद करून टाकलं पाहिजे हे बैलगाडा. आता आम्ही घरी आलो आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवणार आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि खूप सारं तुमचं प्रेम असू द्या. धन्यवाद.